वेदांतामध्ये असं सांगण्यात येत असते की मनच हे माणसाच्या बंधनाला कारणीभूत आणि मोक्षाला कारणीभूत आहे। हट्टी लोक, धर्मांध लोक, संप्रदायांध लोक असंच म्हणत असतात की वर्तुळाच्या केंद्रबिंदूकडे आमच्या अमुक ठिकाणाहूनच जाता येते, तोच एक मार्ग आहे। हा एक विभ्रम आहे। धर्मविचारांना स्थान द्यावे, विशुद्ध धर्मविचारांना स्थान द्यावे, धर्मांध विचारांना नाही। विशुद्ध धर्मविचार जे आहे त्यांना चित्तामध्ये स्थापित समजा करावे, म्हणजे अध्यात्माच्या दिशेने वाटचाल होईल, अन्यथा होणार नाही। अध्यात्म हाच महत्वाचा भाग, हा धर्म पाया आहे। हा मोक्ष हा जीवनाच्या मंदिराचा कळस असतो। आपल्यासोबत आता परमात्मराज महाराज आहेत, त्यांच्याकडून आपण परमाब्धी विचारांच्या अनुषंगानं आणि एकूणच सध्या भारत देश असेल किंवा जागतिक पातळीवर धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या काही घडामोडी चालल्या आहेत त्या अनुषंगानं जाणून घेणार आहोत। महाराज, सर्वप्रथम आपल्याला जन्मदिनाच्या शुभेच्छा। आपला परमाब्धी विचाराचा प्रसार गेली अनेक वर्ष सुरू आहे। परमाब्धी ग्रंथाच्या माध्यमातून हा विचार आपण लोकांपर्यंत मांडताय, प्रवचनांच्या माध्यमातून मांडताय। या परमाब्धी विचारांची प्रेरणा नेमकी कशी, कुठून मिळाली, त्याचं उगम कसा झाला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल। आधीपासूनच एक होती इच्छा की सर्वांचं मात्र चांगलं व्हावं, हीच इच्छा मुळात, कोणाचं वाईट व्हावं हा भाग नाहीच मनामध्ये कधी। त्यामुळे सर्वांचं चांगलं व्हावं या इच्छेतूनच हे विचार आले डोक्यात आणि अशामुळं होत राहिलं। नंतर विषय असा आहे, असंच जर चालू राहिलं संघर्ष तर एक दिवस समजा विनाशच होणार आहे। आणि म्हणून समाजामध्ये चांगलेच विचार राहावेत यासाठी हे सगळं चालू आहे। जे विचार समजा परमाब्धीमध्ये आहे किंवा अन्यायीमध्ये जे आहे, आता तो जो विचार आहे तो जनतेला समजावा म्हणून इतर सगळं वाङ्मय आहे। सत्पोष आहे, महोन्नय आहे, नंतर वर्तेट आहे, रस्याव आहे, तन्वास आहे। याचा आशय असा आहे, सत्पोष म्हणजे काय, जे विश्वामध्ये चांगलं आहे त्याचं समजा पोषण व्हावं, ते अधिक वाढावं, जनमनांमध्ये चांगल्या बाबी अधिकाधिक मात्रेत वाढाव्या, यासाठी अशामध्ये विचार आहेत। सत्पोषमध्ये म्हणजे सत्पोषमध्ये सगळा विषय एक आत्मा आणि आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार आपल्या विषयीचाच विचार आहे। पूर्ण आपल्या मनात येणारे विचार, आपल्या मनात जे काही चालू असते चिंतन इत्यादी अनेक विषयासंबंधानं अशामध्ये विचार आहेत। सत्पोषमध्ये जे काही चांगलं आहे त्याचं पोषण व्हावं। त्यानंतर महोन्नय आहे, महोन्नय हा अशा जडी आहे। महोन्नय म्हणजे महान उन्नय, वर नेणे। वर माणूस अशाच वेळेस जाणार जेव्हा त्याच्यातले वाईट विचार दूर जातील। आजची अवस्था अशी आहे जगभरातली, आत्ताच आपण बोलले की जगभरात केवळ संप्रदायवाद आहे, केवळ धर्मांधता आहे। दोन देश एकमेकाशी भांडतात, कशाच्या आधारावर भांडतात, तिथं धर्मांध विचार आहे। उदाहरणार्थ इस्रायल विरुद्ध इराण आज उभा आहे, त्याच्या पाठीमागं केवळ धर्मांधता हाच भाग मुख्यत्वानं आहे। आणि अशामुळं जे काही वाईट गुणधर्म आहेत ते सोडणे अत्यावश्यक आहे, त्याशिवाय कोणाचंच हित होणार नाही आहे। कित्येक जणांना असं वाटत असते की आपण धार्मिक आहोत, आपण विशिष्ट अशी आराधना करतो, पूजा करतो, एवढ्यानं सगळं होत नाही। म्हणून यामध्ये महोन्नयमध्ये असे विषय आहेत की जे जे काही एकदम वाईट आहे त्या वाईटामुळे वाईटच होणार आहे, त्याचं निर्मूलन व्हावं। त्या महोन्नयच्या सगळ्या अध्यायामध्ये हेच आहे, निर्मूलन निर्मूलन निर्मूलन। जे काही वाईट आहे त्या सगळ्यांचं माणसाच्या चित्तातून निर्मूलन व्हावं। कारण जे काही माणसाच्या जीवनामध्ये होत असते, घडत असते, त्याला कारणीभूत मनच असते। वेदांतामध्ये असं सांगण्यात येत असते की मनच हे माणसाच्या बंधनाला कारणीभूत आणि मोक्षाला कारणीभूत आहे। एवढं सामर्थ्य आहे याचं। आता आपण विचार करा, जगात युद्ध झाली, आधी युद्ध झाली,
एकेका माणसाच्या मनामुळं झाली, एकेका माणसाच्या विकृत मनामुळं जगाची हानी झाली. हिटलर हा विकृत होता, मुसोलिनी हा विकृत होता. एकेका माणसाच्या मनाचं सामर्थ्य किती मोठं असते. आणि म्हणून जर चांगलं व्हायचं असेल तर अशा वेळी वाईट काढून टाकणं हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आता कित्येक जण म्हणणार हे अनेक संप्रदायांमध्ये आजची परिस्थिती कशी आहे, विविध धर्म आहेत, संप्रदाय, ते फक्त मुख्यत्वे जोर देत असतात अमुक देव आहे त्याची भक्ती करा. तुम्ही वाईट वागलं तरी त्याचा उपदेश करीत बसायला जात नाही. ते हा देव सर्वात मोठा आहे, त्याच्या भक्तीनं तुम्ही मेल्यावर तुमचा उद्धार होऊन जाईल एवढं सांगण्यात. बहुतांश सगळे धर्म पंथांचा हा जोर आहे, हा अमुक देव उद्धार करतो. आणि अशामुळं चांगलं वागण्यासंबंधीचे विचार जरा बाजूलाच पडत चालले आणि त्यामुळं हे असं होत चाललं आहे. जगातली विविध धर्म आहेत, त्यांच्या योजना, त्यांच्या संकल्पना केवळ एवढ्याच आहेत की आपला धर्म वाढावा, संख्या वाढावी आणि अशातून सगळ्या विश्वावर आपलं साम्राज्य व्हावं. विशेषत्वाने हा संघर्ष ख्रिश्चन आणि मुस्लिम या दोनमध्ये जास्त आहे. आजही आपण अवलोकन केल्यावर आपणाला हेच कळते की ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये जगाचं साम्राज्य आपल्याकडे घेण्याविषयीची एक ओढ लागली आहे, चढाओढ लागलेली आहे. कारण ख्रिश्चनांच्या अंडर खूप देश आहे आणि असेच पुष्कळसे देश मात्र मुस्लिमांच्या सुद्धा ताब्यात आहेत आणि त्या दोघांमध्ये अतिशय संघर्ष आहे. म्हणजे हा जो भाग आहे केवळ संख्या वाढवणे, बाकी चांगलं वागा हा नाही. जर हिटलर हा सुद्धा मात्र धार्मिकच होता, तो ख्रिश्चन होता, ज्यूंचा त्यानं अनन्वित भयंकर असा छळ केला, धर्मद्वेष त्याच्या मनात. तो धार्मिक असूनही त्यानं जगाची हानी केली. म्हणून केवळ धार्मिक असल्यानं या विश्वाचं कल्याण होत नाही. केवळ धर्म मानतो आम्ही, अमक्या देवाला मानतो, तमक्या देवाला मानतो, याची भक्ती करतो, भक्तीनं जगाचं चांगलं होईल असं नाही. तुमचं आपलं काहीतरी होईल, परंतु विकृतीमुळे जगाची हानी होत असते. आणि म्हणून आपला जो रशावर आहे महोन्नय, खरोखर महान उन्नय, महान असा जर होणे आवश्यक असेल, अशी जर माणसाची भावना असेल तर सगळ्या विकृती ह्या दूर होणं अत्यावश्यक आहे. म्हणून त्यामध्ये मौन्नयमध्ये हे सगळे विषय आहे. निर्मूलन, कुठं असूया असेल, अमर्ष असेल, जे काही वाईट आहे त्या सगळ्या अनिष्ट बाबींचं निर्मूलन होणं अत्यावश्यक आहे. कित्येकांना वाटेल हे काय, अशी पुस्तकं लिहिण्यात येत नाही. सर्वसाधारणतः तुम्ही विचार करा, सगळी सांप्रदायिक वळणाची पुस्तकं असतात, त्यात हा अमुक देव मोठा आहे त्याची भक्ती केल्यानं एवढ्याचा उद्धार झाला, हे सगळं असते. ती गोष्ट चांगली आहे, भक्ती, तो देव मोठा सगळं आहे, परंतु तेवढ्यानं या जगाचं चांगलं होत नाही. माणसाचे आचार विचार सुधारणे अत्यावश्यक आहे आणि म्हणून हे समजावं म्हणून सोप्या भाषेमध्ये ते आहे. विचार मुळात एकच आहे, समजा परमाब्दीचा विचार, परंतु तो विचार जनसामान्यांना सोप्या भाषेत समजावा म्हणून हे अन्य वाङ्मय आहे. सत्पुरुष आहे, महोन्नय आहे, वर्तेट हा असा ग्रंथ आहे, त्यात केवळ अध्यात्म आहे. सगळ्या अध्यायांमध्ये अध्यात्म भरलेला आहे. अध्यात्म म्हणजे काय, आत्मस्वरूपाविषयीचा विचार, आपण कोण आहोत. माणसाला विचारलं तर आज तो म्हणणार मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी अमक्या जातीचा आहे, हेच माणसाचं आहे. आपण आत्मस्वरूप आहे हे माणूस विसरून जातो. म्हणून त्या वर्तेटमध्ये सगळा अध्यात्म आणि अध्यात्म हाच विषय आहे. या व्यतिरिक्त जे विविध देवदेवता त्यांची स्थानं वगैरेचाही त्यात आहे. याचा अर्थ दैवतांना सुद्धा मानायचंच, दैवत ही सगळी मोठीच आहेत, परंतु त्यासोबत हे सगळीकडे एकच चैतन्य आहे, एकच आत्मस्वरूप आहे. सगळ्या जातीतल्या लोकांमध्ये, सगळ्या जीवांमध्ये हे समजून घेण्यासाठी वर्तेट आहे. सगळ्या दैवतांचं महात्म्य समजून घेऊन सर्वत्र एकच चैतन्य आहे हा बोध मनुष्य जातीला करण्यासाठी वर्तेट आहे. आता रस्याव हाय काय, रस्यावमध्ये असं आहे, आता कित्येक वेळा समजावून सांगण्यात येत असते लोकांना, परंतु आजकाल मानसिक विकृतीच भयंकर वाढलेला. अन्नाचा दोष असेल किंवा काय असेल, अनेक मानसिक विकार असे आहे की ते भरपूर मात्रेत आहेत. तुम्ही सगळ्या मानसिक विकारांचा विचार केला तर 80% लोक कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या मानसिक विकारांना ग्रासले आहे, अशी आजची
अवस्था आहे संपूर्ण विश्वातली. ते कित्येक विकार छोटे असतात म्हणून माणसाला एकदम ओळखू येत नाहीत, परंतु खूपच मानसिक विकार आहेत आणि त्यामुळे चांगले विचार लोक लवकर स्वीकारतील हा अजिबात भाग नाही. आणि म्हणून रस्स्याव अशासाठी आहे की जनसामान्यातून जी विकृत मानसिकता आहे ती विकृत मानसिकता जावी आणि आपण खरोखर व्यवस्थित वागतो की नाही हे माणसांना कळावं. आपल्यात काही मानसिक विकार असले तर ते मानसिक विकार दूर व्हावे यासाठी रस्स्याव आहे. रस्स्यावमध्ये अध्यात्म मार्गाला वळविण्यापासून अध्यात्म मार्ग जिथं संपतो तिथपर्यंतचा सगळा विचार आहे. म्हणजे आता कित्येकांना अध्यात्म मार्गाकडे वळवायचं असते, वळविण्यापासून अध्यात्म मार्ग जिथं नेऊन माणसाला पोचवितो तिथपर्यंतचा सगळा विचार रस्स्यामध्ये आहे. असे अनेक आहे, अनेक हे सगळं वाङ्मय आहे. उद्देश हाच आहे की परमाब्दी विचार हे माणसांना सहज सोप्या भाषेमध्ये कळावे. परमाब्दीचं कसं आहे, परमाब्दीमध्ये सूत्रबद्ध भाषा आहे. जगातले सगळे विषय त्यात आणलेले आहेत, परंतु ते सर्वसामान्यांना एकदम आकलन होतील अशातला भाग नाही. म्हणून या बाकीच्या वाङ्मयामध्ये गोष्टीच्या स्वरूपामध्ये ते विचार सांगण्यात आले अधिक समजा विस्तारानं, आणि म्हणून त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. आता कित्येकांना हा एक विचार असतो की या जगामध्ये सगळं वाईट चालू आहे, सुधरायचं केव्हा आहे, सुधरायचं केव्हा आणि अशानं सुधरेल काय, हा एक मुद्दा आहे, मोठाच मुद्दा आहे तो. परंतु एक कसं आहे, जगामध्ये काही मात्रेमध्ये विनाश झाल्यावर माणसाचा अभिमान हा विनष्ट होत असतो. आज सत्तेचा अभिमान असतो, आमचा धर्म, आमच्या ताब्यात एवढे देश, असा राहू शकतो अभिमान. तो अभिमान ज्यावेळेस नष्ट होतो तेव्हा माणसे सुधरू शकतातच, निश्चितपणे सुधरू शकतात. त्यामुळे या जगामध्ये असंभव काही आहे अशातला भाग नाही. आणि वेळ आल्यावर चांगल्या गोष्टी ह्या, आज जरी जास्त राजकीय बळ नसलं तरी पुढे चालून राजकीय बळसुद्धा वाढत असते. कित्येक लोकांना हे विचार आवडतील त्यावेळी आजही आहे, आपला कोणाशी विरोध नाही. त्या परमाब्दीच्या विषयी सगळ्याच राजकीय ज्या असतात समजा धारा, त्यातल्या मोठमोठ्या लोकांचे लेख आलेले आहेत. त्यांना सगळं मान्यच आहे, सगळे जातीचे, सगळे धर्माचे, सगळ्या पंथांच्या लोकांना ते मान्यच आहेत विचार. परमाब्दी विचार कोणी अमान्य केले अशातला भाग नाही, किंवा त्यात अमुक दोष आहे असं सुद्धा कोणीही बोललं नाही. वास्तविक ती भाषा उग्र भाषा आहे थोडी, असं असताना सुद्धा सगळ्यांनी मानलेलं आहे. आजच्या काळात एक शब्द सुद्धा सहन होत नाही. एखाद्या धर्मातल्या माणसांना एक शब्द सुद्धा सहन होत नाही, पण जे सत्य आहे त्याचा स्वीकार सगळ्यांना करणंच भाग आहे आणि त्यामुळं सगळ्यांनाच मान्य आहे. खूप वर्षाचे अंक आहेत आपले, त्या अंकात सगळ्याच धर्मियांनी आपल्या शुभेच्छा त्यासाठी दिलेल्या आहेत की हे सगळीकडे पसरवा, सगळीकडे पसरायला पाहिजे. परंतु जगाची एक अशी वेळ असते की अमक्या गोष्टी अमक्या वेळेसच होणार. त्यामुळं काही मात्रेमध्ये आता विनाश होतच आहे. विनाश झाल्यावर माणसांची बुद्धी थोडी खाली येईल. आज जास्तीत जास्त लोकांची बुद्धी भौतिकवादी आहे. आमच्याजवळ एवढी सत्ता आहे म्हटल्यावर आम्ही मोठे, आमचा समजा धर्म मोठा, परंतु ते वास्तव नाही. सत्ता ही रावणाची असते, सत्ता ही कोणाची राहू शकते, दैत्यांची सुद्धा सत्ता होती, म्हणून त्यांचे विचार चांगले होते अशातला भाग नाही. सत्ता ज्यांची जगभर पसरलेली आहे त्यांचे विचार चांगले अशातला भाग नाही. सगळे धर्म चांगलेच आहेत, हिंदू म्हणा, इस्लाम म्हणा, ख्रिश्चन म्हणा, परंतु त्याचा अभिमान बाळगणे, दुसऱ्यांना वाईट म्हणणे, ही जी विश्वात चालू आहे ती गोष्ट चुकीची आहे. उदाहरणार्थ एक धर्म म्हणतो अशा वाटेने जा, दुसरा धर्म सांगणार अशा वाटेने जा. याचा अर्थ असा नव्हे की एखाद्यानं म्हणावं की त्या बिंदूकडे इथूनच फक्त जाता येते, असं जर म्हटलं तर ते अजिबात चुकीचं आहे. एक वर्तुळाचा जो असतो केंद्रबिंदू, त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर कुठूनही जाता येऊ शकते. वर्तुळाच्या परिघावरच्या कुठल्याही बिंदूकडून तिथं जाता येऊ शकते. कितीतरी मार्ग असतात, परंतु हट्टी लोक, धर्मांध लोक, संप्रदायांध लोक असंच म्हणत असतात
की वर्तुळाच्या केंद्रबिंदूकडे आमच्या अमुक ठिकाणाहूनच जाता येते, तोच एक मार्ग आहे, हा एक विभ्रम आहे जगामध्ये. एक थोडासा सर्वसामान्य लोकांना पडणारा प्रश्न, आणि मलाही गेले कित्येक दिवस मगाशी त्याचं थोडंसं विवेचन तुम्ही केलं की अनेक सत्ता या धर्माचा आधार घेऊन विश्वव्यापी होत गेल्या, स्वतःच्या अखत्यारीमध्ये अनेक देश घेत गेल्या. याच्याच अनुषंगानं असा प्रश्न आहे की माणसाचं धार्मिक असणं आणि माणसाचं आध्यात्मिक असणं यामध्ये नेमकं काय अंतर आहे? माणूस आध्यात्मिक आहे, माणूस धार्मिक आहे, यामध्ये किती अंतर आहे? लोकांमध्ये केवळ हा भाग आहे, हा धर्म, हा संप्रदाय, एवढाच भाग. अध्यात्मापासून बरेचसे लोक वंचित असतात. अध्यात्म जनतेला आकलन होत नाही. अध्यात्माचा मुद्दा हाच की एक आत्मस्वरूप आहे, परंतु ते जनतेला आकलन होत नाही. मी हिंदू आहे म्हटल्यावर मी वेगळा, मुसलमान आहे म्हटल्यावर वेगळा, ही भावना जनतेमध्ये आहे. धार्मिक म्हणजे त्यांना केवळ असं वाटते आमचं असं असं आहे, असे नियम आहेत, यानुसार वागलं तरच मोक्ष मिळणार, एवढं जनतेला केवळ सांगत राहणे, यालाच ते म्हणतात धर्म आणि यालाच म्हणतात ते धर्माची सेवा. परंतु अध्यात्म यापेक्षा वेगळं आहे. अध्यात्म वेगळा आहे. अध्यात्मामध्ये आत्मस्वरूपाचा विचार आहे. आत्मस्वरूप जे सर्वत्र व्यापक आहे. आत्मा म्हणजे आमचा आत्मा वेगळा, या व्यक्तीचा आत्मा वेगळा, त्या व्यक्तीचा असं नाही. वेदांतामध्ये असं सांगण्यात येत असते की हे सर्वत्र व्यापक चैतन्य आहे, आणि त्यामुळं एक कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, आपण असू द्या, सगळ्यांशी चांगलं वागणं हा अध्यात्माचा भाग आहे. धर्माच्या भागात काय असते? धर्माच्या नावावर माझ्या धर्माचे लोक जिवंत राहू दे, दुसऱ्या धर्माचे मारून टाकूया, ही असते धर्मांधता. धर्म अशाला म्हणतात धारणात धर्म मिथ्याहू, ज्यामुळं समाजाची धारणा होते त्याला धर्म म्हणतात. म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं लोक विशिष्ट आचरण करीत राहतील, जीवन जगतील, अशाला म्हणतात धर्म. त्यात उद्धाराचा वास्तविक संबंध येत नाही. धर्म हा मूल एक पाया आहे, समाज व्यवस्थेचा पाया. धर्म जे सांगतो ते सगळं चांगलंच सांगतो, त्याचं आकलन मनुष्यांना होत नाही, अर्थव्यवस्थेत लावले जात नाही. आणि आपण हे सांगितलेलं आहे परमाब्दीमध्ये की कुराणमध्ये व्यवस्थित सांगितलं, वेदामध्ये व्यवस्थित सांगितलं, सगळ्यांमध्ये व्यवस्थित, बायबलमध्ये कुठल्या धर्माच्या कुठल्याही वाङ्मयात चुकीचं सांगितलं असं एक शब्दही नाही. किंवा अनेक संप्रदाय आहे त्याविषयी सुद्धा आपलं काही म्हणणं नाही. अर्थ तुम्ही व्यवस्थित लावत नाही. उदाहरण तुम्हाला एक सांगतो. गीतेमध्ये, सगळ्यांना गीता माहीत आहे, उदाहरण म्हणून सांगतो. गीतेमध्ये म्हटलेलं आहे की मनुष्यांमध्ये मी राजा आहे, राजा ही माझी विभूती आहे. मग आता विभूती याचा अर्थ पूजा करायला पाहिजे असं नाही, परंतु या देशात तसं मानल्या गेलं. जे दुष्ट राजे होते त्यांच्या आरत्या ओवाळणं सुरू झालं. विभूती आहे याचा अर्थ जुवा ही सुद्धा विभूती असं गीतेत म्हटलं आहे. म्हणजे जुवा खेळा असा त्याचा अर्थ आहे काय? द्यूत ही माझी विभूती आहे. द्यूत म्हणजे जुवा असं सुद्धा गीतेमध्ये म्हटलेलं आहे. परंतु ज्यांना अर्थच कळत नाही ते भलते सलते अर्थ लावतात. हे तुम्हाला एक सांगितलं, उदाहरण सांगितलं. गीतेमध्ये जुव्याला विभूती म्हटलं आहे. मग विभूती आहे तर जुवा हा राष्ट्रीय खेळ व्हायला पाहिजे किंवा जागतिक खेळ व्हायला पाहिजे, आहे नाही. पण तसं त्याला अधर्मकारक म्हटलं आहे. जुव्यानं अनेकांचे राज्य संपले, अनेकांचे. नळ राजाचं राज्य संपलं, युधिष्ठिराचं राज्य संपलं. म्हणजे त्या जुव्यानं हानीच झाली. आजही होतच असते लोकांची. जुवा म्हणा, त्याला वेगळं नाव द्या, सट्टा म्हणा, हे सगळे यांनी हानीच होत असते. परंतु जर गीतेमध्ये विभूती याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही जुवा खेळा. विभूती वाईटही असू शकते. जुवा ही वाईट विभूती आहे. विभूती म्हणतात कशाला? जिचं जास्त सामर्थ्य आहे. राजाला तुम्ही देव माना असं गीतेत नाही सांगितलं आहे. परंतु आपल्या देशामध्ये जेव्हा वाईट राजेसुद्धा होते त्यावेळेस त्यांच्या आरत्या ओवाळणं चालूच होतं. कारण आमच्या गीतेत म्हटलं आहे लोकांना अर्थ व्यवस्थित लावता येत नाही, आणि त्यामुळं माणसाला धर्माचं आकलन होत नाही. धर्म हा सुद्धा व्यवस्थितच आहे. माणसाला धर्म वाङ्मयाचं आकलन होत नाही, हा मोठा दोष आहे.
हा मोठा दोष आहे. तो आपल्याच बाबतीत नाही, जगातले जेवढे धर्म आहे सगळ्याच धर्मांच्या बाबतीत असंच आहे की माणसांना त्या वाङ्मयाचं आकलन होत नाही. विभूती वाईटही असू शकते, जुवा ही वाईट विभूती आहे, आहे नाही? नाहीतर जुव्याला हे साकल्यानं समजून घेतल्यास माणसं चांगलंच वागतील. म्हणून धर्मशास्त्र समजून घेण्यात येत नाही, हा मोठा दोष आहे. आपल्या मनाला जसं वाटल तशा पद्धतीचे अर्थ लावण्याची सवय आहे आणि ती सवय वाईट हेतून आहे. म्हणजे एखादा भरपूर मुलूक जिंकायचा, धर्मयुद्ध करा असं म्हणण्यात येत असते. आता काही जण अशाला जिहाद म्हणतील, परंतु धर्मयुद्ध या शब्दाचा अर्थ धर्म म्हणजे चांगले नियम पाळून युद्ध करा. जसं आज जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे नियम आहेत की अशा पद्धतीचे बॉम्ब, रासायनिक बॉम्ब फोडायचे नाही, दुसऱ्या देशावर टाकायचे नाही, हे धर्मयुद्ध झालं. म्हणजे जे जगभर नियम आहेत, जे धर्ममान्य नियम आहेत, त्या नियमांचा अवलंब करून युद्ध म्हणजे धर्मयुद्ध. एखाद्या विशिष्ट धर्मासाठी युद्ध करणं, इस्लाम वाढू दे, हिंदू वाढू दे किंवा समजा ख्रिश्चन वाढू दे, अशा विशिष्ट धर्मासाठी केल्या जाणाऱ्या युद्धाला धर्मयुद्ध म्हणत नाही. हे मी एक तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्यालाच आपण जिहाद म्हणतो. परंतु हे असं घडत असते, धर्माचा साकल्याने अर्थ मनुष्यांना समजत नाही आणि त्यामुळं हे जगामध्ये हाकार उडतो. धर्म वाङ्मयाचाच अर्थ जर समजत नाही तर अध्यात्म काय समजणार? अध्यात्म हा एकदम पुढचा विषय आहे. आम्ही पुष्कळदा म्हणत असतो लोक धार्मिक आहेत परंतु आध्यात्मिकता जनतेमध्ये कमी आहे. याचा अर्थ काय? जे काही धर्मानं सांगितलं, अमक्या इथं जा, त्या देवाला जा, हे करा, उदबत्ती वाळा, याला लोक म्हणत असतात धर्म. एक आपले आचार विचार करणे, आचार विचार समजा बाळगणे, अंमलात आणणे, याला म्हणत असतात धर्म. परंतु अध्यात्म हे त्याच्या पलीकडे आहे. हे सगळ्या धर्मांना व्यापलेला अध्यात्म आहे. कारण आणि हा जो भाग आहे, अध्यात्म माणसांना समजत नाही म्हणून असं होत आहे. आता एखादा माणूस एखाद्या जन्मामध्ये हिंदू असेल, पुढच्या जन्मात मुसलमान झाला, तो म्हणणार मुसलमानाचाच धर्म बरोबर आहे. पहिल्या जन्मात म्हणतो होता हिंदूचाच धर्म बरोबर. तिसरा जन्म समजा मात्र अन्य जर होऊन गेला, ख्रिश्चन झाला, तर तो म्हणणार येशूच. म्हणजे कसं आहे, त्याची बुद्धी अजिबात पूर्णता आकलन होण्या एवढी नाही. त्याला फक्त आताचा जन्म म्हणजेच आपण असं त्याला वाटत असते. परंतु अनेक जन्म होत असतात. या जन्मापुरता तू हिंदू आहे, तू काही समजा परमनंट हिंदू नाही आहे, तुला कुठला धर्म नाही, जात नाही, काही नाही. अशा प्रकारे जातीचे धर्माचे संस्कार मनुष्य आपल्यावर एकदम चिटकवून घेत असतो आणि त्यामुळं जातींमध्ये संघर्ष होत असतो. त्याला असं वाटते मी आत्मा वगैरे नाही, मी अमुकच जातीचा, मी अमुकच धर्माचा. अरे तू या जन्मात आत्ता जन्माला आला, 30-40 वर्षापासून अमुक जातीचा असतील, 50 वर्षापासून असशील, तू अनंत काळापासून कोण आहे हे समजून घे. हे अध्यात्म शिकवते. परंतु माणसं ते लक्षात घेत नाही. आपली जात 30-40 वर्षापासून अमुक आहे, तीच माझी अनंत काळासाठी जी परमनंट जात आहे असं माणूस समजतो. आणि त्यामुळे जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर हे सगळे असे होत असतात, संघर्ष होत असतात. आणि म्हणून हे माणसाला समजावं यासाठी जे आपलं सगळं वाङ्मय आहे, जे काही वाङ्मय आहे ते सगळं माणसाला मूळ अध्यात्म समजावं. आणि म्हणून सगळ्या वाङ्मयाचा केंद्रबिंदू आत्मस्वरूपच आहे. कारण अध्यात्माशिवाय माणसं एकत्र येणार नाहीत. आणि म्हणून सगळ्या वाङ्मयाचा केंद्रबिंदू आत्मस्वरूपच आहे. आत्मस्वरूप सर्वांचं एकच आहे असं समजल्यावरच माणसांमध्ये एकजूट निर्माण होण्याची शक्यता आहे. अन्यथा केवळ बहिरंगच विचार चालू राहिले तर हे जग एकत्र येणार नाही, हे असलंच चालू राहणार. इथं पुष्कळशी उन्नती होतच आहे. आधीची अवस्था इथून जाणंही मुश्किल होतं, इकडच्या वाटेनं चोऱ्या व्हायच्या, लोकांना समजा लुबाडायचे. आज तशी काही अवस्था नाही आहे. भरपूर सुधारणा म्हणजे भरपूर सुधारणा. रात्री बेरात्री कोणी फिरलं तरी कोणाला काही होत नाही, अशी आजची अवस्था आहे. नाहीतर येण्यापूर्वी खून वगैरे भरपूर व्हायचे. अनेक गावांमध्ये खून झालेले आहे, आडीत झालेले आहेत, इकडच्या गावात बेनाडीत झाल्या, सगळ्या गावांमध्ये. आणि चोऱ्या वगैरे लूटमार या
आज तशी अवस्था नाही आहे, भरपूर सुधारणा आहे आणि आपल्या विचारांनाही कित्येक माणसे मिळालेलीच आहेत, अन्यथा एवढे लोक आले नसते. आजचा काळ असा आहे, सभेला बोलवायचं तर आधी पैसे पोच करायची पाळी असते, 500 रुपये 500 रुपये द्या देवा सभेला, अशी आजची अवस्था आहे. एवढे बिन बोलावता येतात म्हणल्यावर लोकांमध्ये निश्चितपणे सुधारणा आहेच आहे. हा बिलकुल. आता घडते कसं, एकदा लोटलं म्हणल्यावर ते तसं कायमसाठी आणि पुन्हा घाण होते. ही घाण कशामुळे होत असते? लोक चांगलेच आहे, लोकांमध्ये सुधारणा होऊनच राहिले. राजकारण हा विषय असा आहे की राजकारणामुळे पुन्हा पुन्हा थोडी घाण होतच असते. कारण राजकारणी कोणी असू दे, ही पार्टी ती पार्टी हा विषय नाही, त्यांना 2 भाग केल्याशिवाय राजकारण जमत नाही. त्यांना 2 पोल करावंच लागतात, पोलरायझेशन. ते केल्याशिवाय त्यांना आपला स्वार्थ सिद्ध होईल असं वाटत नाही. तिथं अमका पक्ष हा विषय नाही. आणि त्यामुळं राजकारणामुळं ते तसल्या गोष्टी पुन्हा समाजात थोडी घाण होतच असते. उदाहरणार्थ आता इकडच्याच राज्यात, महाराष्ट्रात, बीड वगैरे भागात आता काही दिवस जे जातीयता तिथं अजिबात नव्हती, ती आता जातीयता अतिशय जोरात वाढली या आत्ताच्या निवडणुकीत. मग तिथं सगळं वारकरी पंथाचं जवळपास वातावरण आहे. मग असं का व्हावं? राजकारण आलं की पुन्हा घाण होणारच. एक तुम्हाला हे सांगितलं, उदाहरण सांगितलं एका जिल्ह्याचं. त्या जिल्ह्यात काही नव्हतं, आत्ता म्हणजे अतिशय उद्रेक झाला मोठा. 2 वर्गामध्ये अतिशय भांडणं म्हणजे एक प्रकारचं समजा वैमनस्य. हे राजकारणामुळे होत असते. त्यामुळे या भागात सुधारणा भरपूर झालेली आहे, परंतु थोडंफार राजकारणाचा विषय आला की थोडंफार त्यांच्यामध्ये जातीवाद किंवा धर्मांधता अशा गोष्टी निर्माण होत असतात. परंतु ते तसं राहील थोडे दिवस, जास्त काही होणार नाही. ते शेवटी कसं असते, चांगल्या विचारांची आवश्यकता आहेच आहे. ज्यावेळेस सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी जर नियतीची इच्छा आहे एखाद्या वेळेस, अशा वेळेस ते सगळं होऊन जाईल. हाच भाग आहे. बाकी जनतेमध्ये सुधारणा निश्चितच आहे. सुधारणा म्हणजे भरपूर लोकांमध्ये भरपूर सुधारणा आहे. शिक्षणाची मात्र अतोनात वाढलेली आहे. आमच्या खेडोपाड्यातले सगळे मुलं भरपूर समजा शिकून राहिले. शिक्षणाची आवड आहे, अध्यात्माची आवड आहे, सगळ्या भरपूर मात्रेमध्ये उन्नती आहेच. म्हणजे लोक चांगल्या मार्गाला वळल्यावर उन्नती होणं स्वाभाविक आहे. आणखी एक मुद्दा, लोक चांगल्या मार्गाला वळले, बरेच लोक सोडले पिणे खाणे, त्यामुळे लोकांचं समजा चांगलं झालं आहे, जीवनमान सुधारला आहे. नाहीतर काय ते प्यायची, कुठेतरी पडायचं, असल्या गोष्टी होतच होत्या पूर्वीच्या काळात. आमचे इथलेच काही समजा वाड्या, ही इथली वाडी, आधीची वाडी आणि आताची वाडी भरपूर जमीन आसमानचं अंतर आहे. पूर्वी जशी होती तशी नाही ती आता सगळे लोक अध्यात्माच्या मार्गात आहे, तसल्या फालतू गोष्टी नाही आहे. त्यामुळे बरीचशी उन्नती झालेली आहे. फक्त कसं असते, बरीचशी म्हणजे अतोनात झाली असती, लोक कुठले भेदभाव सगळे विसरले असते बऱ्याच मात्रेत. फक्त राजकारण हा एक विचित्र विषय आहे आणि त्याला इलाज नाही. म्हणून कसं आहे, धर्मशास्त्रामध्ये अध्यात्मापेक्षा समजा धर्मकारण साधारणतः कमी मानण्यात येते, त्याच्यापेक्षा राजकारणाला गौण स्थान देण्यात येत असते. राजकारणाला कधी समजा पवित्र मानण्यात येत नाही. ते राजकारणामध्ये सगळं चालत असते, साम दाम दंड भेद. साम दाम म्हणजे कसं, आता हे अध्यात्मामध्ये धर्ममार्गात भेदनीती चालत नाही, राजकारणात चालते भेदनीती. भेदनीती ती एक नीतीच आहे ना, भेदनीती राजनीतीचा भाग आहे, ती धर्मनीतीचा भाग ती अजिबात भाग नाही. इंग्रजांनी जशी भेदनीती वापरली कशासाठी, राजकारणासाठी. आपलं राज्य भारतामध्ये खूप काळ स्थिर राहावं म्हणून भेदनीती वापरली. ही जी नीती आहे, चतुर्विध नीती, साम दाम आणि समजा दंडभेद, ही नीती धर्मनीती नव्हे, ही राजनीती आहे. भेद धर्म माणसात भेद शिकविणार नाही, राजनीती शिकविते. तुझा राजकीय स्वार्थ करायचा असला तर तू समाजात भेद पाड, समाजामध्ये 2 भाग कर, 4 भाग कर, त्याच्याशिवाय तुझं होणार नाही. हे राजनीतीमध्ये शिकविले जात असते. कारण तो भेद हा एक नीतीचाच भाग आहे राजनीतीचा, आणि त्याचा अवलंब होतच असतो, सर्रास होत असतो. आणि त्यामुळं राजकारण पण हे राजकारण जाणार नाही. राजकारण हा तरी
आवश्यक भाग आहे, परंतु जनमनांनी राजकीय नेत्यांच्या भाषणाला जास्ती मनामध्ये स्थान देऊ नये हा त्यावरचा मार्ग आहे. निवडणुकीपुरतं ऐकून घ्यायचं, सोडून द्यायची त्यांची भाषणं. ते काय आध्यात्मिक भाषणं अजिबात असत नाही, धार्मिक ज्ञान त्यात असत नाही, त्यात त्यांचा राजकीय हेतू असतो. आणि म्हणून त्या नेत्यांविषयी तुम्हाला आस्था असेल तुम्ही ऐका, परंतु ते विचार अंतरात बाळगायची गरज नाही. जे विचार आपल्या उन्नतीसाठी चांगले आहे, धार्मिक उत्कर्षासाठी चांगले आहेत, उन्नयनासाठी चांगले आहे, ते विचार आत्मसात करावे. बाकीचे राजकीय भाषणं तुम्ही ऐका, माझं काही नाही म्हणणं नाही, ऐका, परंतु ते काय धर्मज्ञान नव्हे, ते काय अध्यात्मज्ञान नव्हे. एवढं जरी माणसाला आकलन झालं, हे तेवढ्यापुरतं असते. राजकारण असते धर्माच्या आधारावर फूट, याच्या आधारावर, जातीच्या आधारावर फूट. आणि तुम्ही विचार करा, सगळे पक्ष कुठल्या भागात कुठली जात जास्ती आहे त्यावरच समजा उमेदवार देतात. याचा अर्थ त्यांना जाती हा एक आधारच वाटतो आणि त्यामुळे त्या गोष्टी राजकारणात होणारच. परंतु ते राजकारण चालूच राहणार, राजकारण थांबवता येत नाही. राजकारण थांबवलं तर अराजक माजत असते. राजा हा पाहिजेच असतो, राजा पाहिजेच असतो, अराजक माजून चालत नाही. परंतु राजकीय नेत्यांच्या विचारांना जास्ती मनामध्ये असं हे देण्याची आवश्यकता नसते, स्थान देण्याची. धर्मविचारांना स्थान द्यावे, विशुद्ध धर्मविचारांना स्थान द्यावे, धर्मांध विचारांना नाही. विशुद्ध धर्मविचार जे आहे त्यांना चित्तामध्ये स्थापित समजा करावे, म्हणजे अध्यात्माच्या दिशेने वाटचाल होईल, अन्यथा होणार नाही. अध्यात्म हाच महत्त्वाचा भाग, हा धर्म पाया आहे. हा मोक्ष हा जीवनाच्या मंदिराचा कळस असतो. हा समजा धर्म पाया असतो. मोक्ष म्हणजे सर्वोच्च अर्थ, परमार्थ म्हणतात त्याला. सर्वोच्च अर्थ हा जीवन मंदिराचा एक प्रकारे सर्वोच्च भाग असतो, कळस असतो. म्हणून धर्माचंही महत्त्व आहे आणि जो मोक्ष आहे त्याचंही महत्त्व आहे. आणि आडमध्ये जे अर्थ आणि काम त्यांचंही महत्त्व आहेच आहे. हॉस्पिटल एक होणं तरी आवश्यकच आहे आणि ते होत आहे. इतर कामं या अनुषंगानं आपल्याकडून काय होईल ते होत राहतील. बाकी समाजामध्ये चांगले विचार जाणं हे अतिशय आवश्यक आहे. चांगले विचार जर गेले नाही, अशा वेळी मोठी हानी होण्याचा संभवच असतो. आत्ता मी बोललो इराणचे अध्यक्ष, या जगामध्ये भीती आहेच की हो. आता अनेक जण म्हणून राहिले नाटोवाल्यांनी त्यांची हत्या समजा केली असणार, काही जण म्हणून राहिले मोसादचा हात असणार, काही जण आणि काय म्हणून राहिले, काय त्यांच्या देशामध्ये त्यांनासुद्धा विरोध होता. रईसी वारले हे समजल्यावर इराणमध्ये भरपूर हे झालं, जल्लोष झाला आनंदानं. म्हणजे इराणमधल्याही काही लोकांचा रईसींना विरोध होता. याचा अर्थ काय आहे की सगळ्यांना ते मान्य असते असं नाही. त्यांनी त्यांच्या जीवनात हजारो लाखो माणसं मारलेली आहेत, हा इतिहासच आहे. त्यांना तेहरानचा हत्यार असला एक म्हणण्यात येतो, त्यांनी भरपूर माणसं मारलेली आहेत. त्यामुळे त्यांचे तिथं विरोधी असणं समजा स्वाभाविक आहे. जिथं भेद असतो, जिथं आपलंच खरं, आपलाच देश, आपल्याच ताब्यात, तिथं असं विरोध होतच असतो आणि त्यामुळे जीव अजिबात सुरक्षित राहत नाही. समाजात चांगले विचार पसरायला पाहिजे. कोणी एक भौतिकदृष्ट्या मोठं होतो म्हणून तो खरा मोठा होतो अशातला भाग नाही. रावणाची सुद्धा मोठं होतं सगळं. रावण सोन्याची लंका होती, सोन्याची असूनही शेवटी काय रावणाला लोक वाईटच म्हणतात आहे नाही. असे अनेक जण जे मोठे मोठे झाले, त्यांचं अफाट मोठं साम्राज्य जरी होतं तरीसुद्धा ते सर्वस्व आहे अशातला भाग नाही. आणि म्हणून चांगल्या विचारानंच चांगलं होणार. तुम्ही राष्ट्राचे अध्यक्ष बना किंवा काही म्हणा, तुमचे विरोधक असतील, तुम्ही कोणाशी अतोनात विरोध जर समजा करीत असाल तर अशा वेळी तुमच्या जीवाला सुद्धा धोका असतो. आणि म्हणून सगळ्या जीवांना सुखरूप ठेवायचं असेल तर जिथं भेदच नाही, जिथं विरोधच नाही, अशा विचारांचं जास्त महत्त्व असं मला वाटते. आणि तेच विचार जनतेमध्ये जाणं, पसरणे अत्यावश्यक आहे. आज अंधता आहे, आपले विचार आत्ताच्या आत्ता पसरतील असं माझं म्हणणं नाही, त्याला वेळ लागणार. हा मान्यता ही मोठी गोष्ट आहे. सगळ्यांची मान्यता आहे, सगळ्यांची लेख, हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांची मान्यता आहे. कारण चांगल्या विचारांना कोणी नाकारू शकत नाही. हा फक्त ते
केव्हा जास्त मात्रेत अंमलात येतील हा भाग थोडासा वेगळा आहे. हॉस्पिटल झाल्यावर हेच विचार जास्त मात्रेत पसरवायचे हा विषय आहे. कारण माझ्या डोक्यात भौतिक उन्नती हा काही विशेष भाग नाही. काय एक हॉस्पिटल झालं आणि काही गोष्टी केल्या त्या दुसऱ्यांच्याकडूनही होऊ शकतात. आता समजा कॉलेज निर्मिती वगैरे ते आपणच करायला पाहिजे असं नाही. या राज्यात अनेक साधू आहे की त्यांचे भरपूर अशा संस्था आहेत, कॉलेजेस आहेत, ते काम आपण करायला पाहिजे असं नाही. ते होत आहे अन्यांच्याकडून. जे दुसरीकडे होताना दिसत नाही ते आपल्याकडून व्हावं अशी एक इच्छा आहे आणि त्यामुळं परमाब्धी विचारच जास्तीत जास्त मात्रेत पोहोचवण्याची इच्छा आहे. त्यासोबत अन्य काय झालं तर होईल नाही, ते अन्य काय होत असलं तर ते सुद्धा होणारच. तर हे होते परमाब्धिकार परमात्मराज महाराज. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण धर्म आणि अध्यात्म यांच्यामध्ये जे द्वंद्व सध्या सुरू आहे सगळीकडं, त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खास करून आडी क्षेत्राच्या माध्यमातून, दत्त देवस्थानच्या माध्यमातून ते जे काम करत आहेत या परिसरातल्या माणसांमध्ये चांगले विचार जावेत. चांगला विचार हाच खरं तर सगळ्या जगातल्या धर्मांचा पाया आहे. परंतु धर्माचे ठेकेदार आपल्या अखत्यारीत सगळं जग असावं यासाठी खरं अध्यात्म, खरा धर्म लोकांपर्यंत पोहोचू देत नाहीत. आजवर जे झालं त्याला छेद देत धर्माची खरी चिकित्सा करून चांगला विचार लोकांमध्ये जावा, परमाब्धी विचार लोकांमध्ये पोहोचावा यासाठी ते काम करत आहेत. आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आजवर त्यांनी केलेलं हे जे काम आहे त्याबद्दल समाज निश्चितपणे कृतज्ञ आहे. यापुढच्या काळामध्ये सुद्धा आपला परमाब्धी विचार कैक पटीनं पसरत जावा आणि चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी याच सदिच्छा. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह मी कृष्णात जमदाडे.